काय रे झालं का? होय झालेच. देवा माझ्या पोराचे कष्ट वाया जाऊ देऊ नकोस बाबा. यो टेम्पो एका झटक्यात सुरू होते. काय रे शुभू झालं का? होय झाला. बघूयात. शुभू शुभू टेम्पो सुरू झाला. अरे बंगारात पडलेला यो टेम्पो तू तुझ्या कष्टानं पुन्हा एकदा जिवंत केलास बघ. ना कौतुक नंतर करा. तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसा आणि एक राऊंड मारून या बघा कसा खटाखट चालते. नाही नाही आज ह्या सीटवर बसायचा पहिला मान तुझा. तू बस. अण्णा यो टेम्पो मी चालवायला घेऊन हो. म्या का नाही म्हणेन. अरे ज्याच्यासाठी तू सकाळपासून उपाशी पोटी जीव तोड मेहनत घेतलीस तो टेम्पो चालवायला म्या का नाही म्हणेन. अरे आजपासून ह्यो टेम्पो तुझा. पर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कष्टाचं काम करायला आणि प्रामाणिकपणे पोट भरायला कवा बी लाजायचं नाही. बघितलं काय आहे शुभू अण्णांशी कसं गोड गोड बोलायलाय. आम्हाला तर वाटतं असं गोड गोड बोलून बोलून शुभू टेम्पो स्वतःच्याच नावावर करून घेईल. आणि हे काय आपल्या शुभूचं डोकं नसल. ती आहे ना श्रावणी, तिचंच डोकं असणार बघ. लिहून घ्या आमच्याकडनं. असू दे ग शोभे, तुझा बाप भोळा असेल पण तुझी आई अजून खमकी आहे ना. आता कशी जिरवते बघ यांची. कारभारण्या का काय करायलीस तू. सरक की बाजूला. पोरांना उपाशी पोटी सकाळपासून कष्ट करून यो टेम्पो परत जिवंत केलाय. चालवू दे की त्यासनी. कारभारण्या ग काय करायलीस. चालवू दे की त्यासनी टेम्पो. चालू दे म्हणजे ह्यो काय टेम्पो ह्यांचा आहे काय? ह्यो टेम्पो आमचा आहे. फुकट अजिबात मिळणार नाही. अगं काय बोलायलीस कारभारने तू. मी बरोबरच बोलतोय. ह्यो जर टेम्पो यासनी पाहिजे असेल तर रोजचं 500 रुपये भाडं मला द्यायचं. आणि मगच ह्यो टेम्पो घराबाहेर पडल. अगं कारभारने जीवाला काहीतरी वाटू देत तुझ्या. हा इतके दिस यो टेम्पो अंगणामध्ये निस्ता पडून होता, धुळखात होता. माझ्या पोरानं कष्ट करून सकाळपासून उपाशी पोटी तो चालू केलाय. हा 4 पैसे कमवायला निघाला त्या टेम्पोवर. तुला आनंद व्हायचा सोडून तू त्याला आडवा येऊन खोडा काय घालायला लागलीस का? कसला आनंद घेऊन बसलाय हो तुम्ही. आतापर्यंत रोज घरात पैसे येत होते म्हणून घर चालत होतं. आता खायचे वांदे झालेत त्यात तुम्ही ही श्रीमंतावरची नटमोगरी घरात आणून ठेवली ना वा. हिचं पोट तुम्ही भरायचं. कारभारने अगं काय बोलायलीस तू. शुभवरचा राग मी समजू शकतो, पण तू काय बोलतेस याचं जरा तरी भान ठेव. आई अण्णा काय चुकीचं बोलली आई. घर चालवायला पैसे लागतात तर लागतात. नुसता शानपणा करून मोठ्या मोठ्या बाता मारून घर चालत नसतंय. शोभे तू तुझं आहे ना तोंड जरा बंद ठेव. लग्न झाल्यानंतर बाळणपणाच्या नावाखाली तू या घरामध्ये आलीस
8-10 वर्ष झाली अजून इथनं हलायचा पत्ता नाही तुझा तो नवरा हा जावई बनून आला आणि घर जावयासारखा इथं राहायला लागलाय तुझ्यामुळं. एका शब्दाने तरी आम्ही बोललोय कोणाला? हा अरे उलट मान दिलाय तुला तुझ्या नवऱ्याला, आणि तू माझ्या सुनेला बोलायलीस वय? आई बघितलं आम्ही एवढंच नाही बोललो. ह्या पोरीला तर केवढं झोंबायलंय अण्णांना. अण्णा, आमच्या लग्नाच्या वेळी तुम्ही वेळेवर हुंडा दिला असता का नाही, तर ही वेळच आली नसती आमच्यावर. जाऊ दे, आम्ही काय बोलू आता. शोभे, काय हुंडा घेऊन बसलीस ग तू? हा बाबा नकाव चिडू. माझ्यामुळे या घरात कुठलाही वाद नको. सासूबाई अहो, शुभू टेम्पो चालवायचं म्हणतोय. तो बाहेर जाईल, कष्ट करेल, मेहनतीने पैसे कमवेल. ते सगळं आपल्या घरासाठीच करतोय तो. ए नट्ट मोगरे, तुझे मला फुकटचे सल्ले नको ता. आणि मी तुम्हाला भीक नाही मागत, मी माझ्या हक्काचे पैसे मागतोय. एकदा सांगितलंय, परत एकदा सांगतो, ह्यो टेम्पो चालवायचा असेल तर रोजचं भाडं 500 रुपये मला मिळालंच पाहिजे, तरच ह्या टेम्पोला हात लावायचा, नाहीतर नाही. काय बोलायलीस कारभारने तू? हा माझ्या मुलांना जर का थांबा, वाद नको. आई, तुझी अट मला मान्य आहे. तुला दररोज टेम्पोचं 500 रुपये भाडं मिळेल, ठीक आहे? मारुतीराय, काय नशीब, आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहून प्रामाणिकपणे कष्टाचं काम सुरू करतोय, आणि माझ्या स्वतःच्या आईनेच मला शुभेच्छा दिल्या नाहीत. शुभू थांब. असाच कुठे चाललायस? काय झालं? नवीन कामाची सुरुवात करताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात आणि औक्षण सुद्धा करायचे असतात. सासूबाई आहेत ना, तुम्ही ओवाळाल ना शुभूला?